सुषमा अचानक पलटी मारते आणि स्वानंदिनीच्या बाजूला बोलायला लागते. त्यामुळे मल्लिका ऐश्वर्याचे धागे दणाणतात आणि घरामध्ये खूप मोठा गोंधळ होतो. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडणार, चला तर बघूया. तर घडतं असं, मल्लिका सुशला अजून फुगवण्याचा प्रयत्न करते, पण सुश मात्र अचानक पलटी मारते आणि म्हणते, नाही नाही, हे माझंच चुकलं, ताई बरोबर बोलत होती. मी तिचं ऐकायला हवं होतं. माझ्यामुळे आजीच्या डोळ्यात पाणी आलं. आता सुशला अक्षरशः रडायला येत होतं. हे बघून मल्लिका ऐश्वर्या हादरतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. मल्लिका मनात म्हणते, ही तर तिच्या ताईसारखीच निघाली. या दोघी एकत्र झाल्या तर आपलं काही खरं नाही. स्वानंदिनी आजीची माफी मागते आणि खूप रडायला लागते, पण समीरने मात्र तिला दिलासा दिला. स्वानंदिनी मॅडम, माझा आणि आजीचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वानंदिनी रूममध्ये जाते आणि तिला समीरचं बोलणं आठवतं. तिच्या तळमळ चालू असते. या सुशने काय करून ठेवलंय? आज तिच्यामुळे आजीच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या भावना दुखावल्या गेल्या. आजपर्यंत अल्लड म्हणून मी सुशला सोडलं, पण ती तर जास्तच करायला लागली. पण यापुढे नाही. या घरातील कुठल्याही माणसाला मी त्रास होऊ देणार नाही. मी असं सुशला कधी वागू देणार नाही. आजी रूममध्ये जाते. तिच्या मागे समीर जातो आणि म्हणतो, आजी, ती पिंट्या आज बघितलं ना, ती सुष्मिता कशी वागली. एक क्षण मला असं वाटलं होतं आता हे सगळं भांडे जाणार. समर म्हणतो, आजी, तुला काय वाटतं, स्वानंदिनी मॅडम असं होऊ देतील? आजी म्हणते, पिंट्या, स्वानंदिनी वेळेवर आली नसती तर? अरे, तू बघितलं नाही ही सुष्मिता कशी वागत होती? समर म्हणतो, हो, आज सुष्मिता खूप चुकीचं वागली. आजी म्हणते, पिंट्या, त्या अधिकाराचं काय ते बघ बाबा. त्या मुलीला अधिकार दिल्यापासून ती अशी वेड्यासारखी वागते. अरे, घराची काय परंपरा आहे, काय नियम आहे, हे तिला कसे माहीत असणार? स्वानंदिनी समजूदार म्हणून तिने सगळं शिकून घेतलं. समर म्हणतो, हो, स्वानंदिनी मॅडम आहेतच हुशार, पण आजी, तू अजिबात काळजी करू नको. आपण बघूया सुष्मिताच्या अधिकाराचं काय करायचं ते. सुष्मिता स्वानंदिनीच्या बाजूने बोलते. हे बघून मल्लिका म्हणते, अगं, ती तशी खूप हुशार आहे. तिला सगळ्यांचे वीक पॉईंट माहिती आहेत ना. बघ ना, सगळ्यांच्या नजरेत ती हिरोईन आणि तुला तर विलन बनवायचा प्रयत्न करते. आता सुशला पुन्हा खरं वाटायला लागतं. मला नाही व्हायचं विलन, मला हिरोईन व्हायचंय. माझं स्वप्न होतं मी हिरोईन होणार. मल्लिका म्हणते, नक्की होणार, पण त्यासाठी काय करावं लागणार? घरातील लोकांना दाखवून द्यावं लागणार की स्वानंदिनी चुकीची आहे. तेव्हा कुठे जाऊन तू हिरोईन होशील. सुष्मिता स्वानंदिनीकडे जाते आणि म्हणते, ताई, तू अशी का वागली? मी तुझी छोटी बहीण आहे ना. तुला माझ्याशी अशी वागायला नव्हती पाहिजे. स्वानंदिनी म्हणते, सुश, मग काय करायचं? तुला आजीचे भांडे फेकू द्यायचे? अगं, तुला कळत नाही का तू किती मोठी चूक केलीस ते? आज तुझ्यामुळे आजी किती हर्ट झाल्या आणि तू मला जाब विचारतेस? मी तुझ्याशी
हे असं का वागले? मला एक सांग, तू अशी का वागली? तू अशी नव्हती सुश. पण सुशच्या डोक्यात मात्र एकच असतं, ते हिरोईन. आणि ती स्वानंदिनीला म्हणते, ताई, मी तुझा प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही. ही स्वानंदिनी आश्चर्याने म्हणते, प्लॅन? सुष्मिता म्हणते, हो, मला विलन करण्याचा प्लॅन. मी हिरोईन आहे ताई, आणि मी हिरोईनच राहणार. मी सगळ्यांना प्रूफ करून देईन. मी सर्वांना प्रूफ करून देणार आणि तुम्हालाही प्रूफ करून देणार, हे लक्षात ठेव. आता सुष्मिता निघून जाते. पण स्वानंदिनी शॉक होते आणि विचार करते, सुश अशी नव्हती. हे सगळं मल्लिका काकू करत आहेत. पण या मुलीला मी कसं समजावू? मल्लिका काकू तिचा वापर करत आहेत. अरे देवा, आता काय होणार? पण नाही, असं हातपाय गळून नाही चालणार. या मल्लिका काकूमुळे आमच्या दोघींमध्ये भांडण होत आहे. होत नाही, ही मल्लिका काकू लावतायत. म्हणजे राजवाडे बरोबर बोलत होते की आता सुश फक्त माझी लहान बहीण नाही, तर माझी जाऊ पण आहे. आणि मला आता त्याच पद्धतीने हँडल करावं लागणार. समर म्हणतो, स्वानंदिनी मॅडम, पण स्वानंदिनीच काही लक्ष नसतं. पण माझं पडल्या विचारात मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. पण आज सुष्मिता जे काही वागली ना, ते खूप चुकीचं होतं. स्वानंदिनी म्हणते, राजवाडे, अहो, ती आता पण इथे आली होती आणि मला नको ते बोलून गेली. काय तर म्हणे मी हिरोईन होते आणि कायम हिरोईनच राहणार आणि ती सगळ्यांना दाखवून देईल. हे नक्की काय चाललंय? मला तर काहीच कळत नाही. समर म्हणतो, स्वानंदिनी मॅडम, मी तुम्हाला पहिल्यांदा हे सांगितलं, तुम्ही शांततेने घ्या. कारण सुष्मिता जे काही वागते ना, ते तिला अजिबात कळत नाहीये. मल्लिका म्हणजे ते तर मला पण समजतं. तिचा वापर होतोय. समर म्हणतो, वापर होतोय? कोण करतंय वापर? स्वानंदिनी म्हणते, ते मी तुम्हाला लवकरच दाखवून देईल. समर म्हणतो, बरं, आता जास्त टेन्शन घेऊ नका. सुश बोलते आणि परत बेडरूममध्ये जाते. मल्लिका ऐश्वर्याला म्हणते, मी ताईला चांगलं झोपवलं. मी तिला सांगितलं, मी हिरोईन होते आणि कायम हिरोईनच राहणार आणि मी तिला प्रूफ करून दाखवणार. आता मल्लिका डोळ्याला हात लावते आणि सुशच्या डोळ्यात फक्त हिरोईन राहतं आणि बाकी सगळे निघून जातं. आता ऐश्वर्याच्या इकडे बघतो आणि ती हात फटकवते. आता मात्र स्वानंदिनी करणार स्वतःमध्ये बदल आणि मल्लिका देणार तिच्याच भाषेत उत्तर. तर तुम्हाला काय वाटतं? स्वानंदिनी हा बरोबर निर्णय घेतला का?